आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आजची सर्व भक्ती आराधना प्रार्थना गीत गायन संदेश देवप्पा तू आशीर्वादाचं कर आणि देवप्पा तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. सर्वसमर्थ देवबाप्पा, या कोरोना व्हायरस कोविड-19 या व्याधीपासून तू आम्हा सर्वांचं संरक्षण कर. सर्व चर्चचे सभासद त्यांचे कुटुंबीय, सर्व पाळक त्यांचे कुटुंबीय, सर्व बिशप त्यांचे कुटुंबीय, डॉक्टर नर्सेस जे काम करत आहेत ते सर्व, पोलीस जे काम करत आहेत ते सर्व, आमचं महाराष्ट्र राज्य, आमचे मित्रमंडळ, नातेवाईक आणि इतर सर्व. देवप्पा तू आम्हा सर्वांचं या कोरोना व्हायरस कोविड-19 संरक्षण कर. तुझी दया, कृपा, शांती, आशीर्वाद, आरोग्य, दीर्घायुष्य सदैव तू आम्हावर ठेव. इथून पुढील सर्व तू आपल्या हाती घे आणि चालव आणि तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो ना एक बापा, आमेन. आपण देवाच्या स्तुतीसाठी, देवाच्या गौरवासाठी एक गीत गाऊया. गीत क्रमांक 474. गीत क्रमांक 474. अहो स्तुती गा देवाची दयावरणा, आम्हाला तो सांभाळितो. अहो स्तुती गा. पुत्राला नाही राखिले, आम्हा ताराया धाडिले. सत्प्रेमा दाविले, अहो स्तुती गा. अहो वंदना, ख्रिस्ताची प्रीती वर्णा. पाप्यांना तो उद्धारितो, वंदा येशूना. तो वधस्तंभी मारिला, पाप्यांचा दंड भरिला. उद्धार साधिला, वंदा येशूना. अहो पापिया, पवित्र आत्मा मागा. मनाला तो सुधारितो, अहो पापिया. ईश्वर कृपा दाखवी, येशू प्रेमाने बोलावी. सदात्मा सुचवी, अहो पापिया. प्रभू तुम्हासह असो आणि तुझ्या आत्म्यासह असो. संत मत्तयाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 5व्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. शताधिपतीचा चाकर. मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करेन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ थोर आणि पैशांश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, देवप्पा, तुझ्या वचनाची सेवा करत असताना तुझा आत्मा तो आम्हामध्ये घाल. देवप्पा, तुझ्या आत्म्याद्वारे तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आजच्या मननासाठी आपण
जे शुभवर्तमान वाचलेलं आहे, मत्तईकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 5 वचनापासून पुढे एक शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि त्याचा चाकर आजारी असतो. तर प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की मी स्वतः येऊन त्याला बरे करेन. आणि तो शताधिपती काय म्हणतो, तर प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. इतका प्रचंड विश्वास त्या शताधिपतीने प्रभू येशू ख्रिस्तावर दाखवला. आणि तो शताधिपती असून त्याच्या हाताखाली 100 लोक असूनही तो प्रभू येशू ख्रिस्तापुढे किती लीन आणि नम्र झालेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. की माझ्या छपराखाली यावे आपण अशी माझी योग्यता नाही. शताधिपती असूनही, त्याच्या हाताखाली 100 नोकर चाकर असूनही तो प्रभू येशू ख्रिस्तापुढे किती लीन आणि नम्र झालेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला माहिती आहे की शब्द बोलतो आणि त्याचा चाकर बरा होतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, ते शब्दामध्ये येणारं सामर्थ्य येतं कुठून, तर ते पवित्र आत्म्याद्वारे येतं. पवित्र आत्म्याद्वारे अद्भुत कृत्ये, चिन्ह, चमत्कार होतात. या पवित्र आत्म्याद्वारेच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. या पवित्र आत्म्याद्वारेच प्रभू येशू ख्रिस्त मृतातून पुन्हा उठला, त्याचं पुनरुत्थान झालं. आणि हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जकर्या 4 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. म्हणजे जी काही कृत्य, चांगली कृत्य, अद्भुत कृत्य आपल्या जीवनामध्ये होतात, ती पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होतात. देवाची स्तुती असो. देवाचा आत्मा हा पवित्र आत्मा आहे आणि त्या देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे ही सामर्थ्यवान कृत्य होत असतात. आपण गेल्या रविवारी पाहिलं प्रेषित 5वा अध्याय 15 आणि 16व्या वचनामध्ये की पेत्र येत असता लोक काय करायचे, तर रस्त्यावर रोगी लोक आणून बाजांवर आणि खाटांवर ठेवायचे की जेणेकरून पेत्राची सावली पडली तरी ते बरे होतील, असा त्यांचा विश्वास असायचा. आणि 16व्या वचनामध्ये प्रेषित 5:16 असं दिलेलं आहे की ते सर्व लोक बरे होत असत. म्हणजे पेत्राची सावली पडली तरी आजारी लोक बरे व्हायचे. असं मोठं अद्भुत सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे पेत्राला मिळालं होतं. देवाची स्तुती असो. असंच अद्भुत सामर्थ्य पवित्र आत्म्याचं मिळालेली एक व्यक्ती म्हणजे बेनिहीन. आपल्याला हे नाव माहिती आहे बेनिहीन यांचं. ते इस्रायल देशामध्ये राहत होते आणि यहुदी कुटुंबामध्ये जन्मले. आणि त्यांचं कुटुंब, त्यांचे आईवडील हे कट्टर यहुदी असल्यामुळं ते प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करत नसत. परंतु बेनिहीन जेव्हा स्कूलमध्ये जाऊ लागले, स्कूलमध्ये ते जाऊ लागले, 14-15 वर्षाचे ते होते, तेव्हा त्यांना हवेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा दिसायचा. आणि हे कोण आहे, काय आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलायचा. अगदी वय त्यांचं लहान होतं, 14-15 वर्षाचं. आणि मग त्यांना समजलं की हा जो दृष्टांत होत आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आणि मग त्यांनी घरामध्ये एक बायबल आणलं, नवा करार आणला आणि त्याचं वाचन सुरू केलं.
आणि प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना घरामध्ये करायला सुरू केली, तर त्यांच्या घरातल्यांना ते आवडलं नाही. परंतु प्रभू श्री ख्रिस्त नेहमी त्यांच्याशी बोलत असायचा, त्यामुळे त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला सोडलं नाही. आणि त्यांच्या कुटुंबाने म्हणजे आईवडिलांनी आणि घरातील लोकांनी मात्र त्यांना फार विरोध केला. प्रभू श्री ख्रिस्ताचं नाव घ्यायचं नाही, बायबल नाही आणायचं, प्रार्थना नाही करायची, असा फार विरोध केला. आणि मग इतका विरोध झाला की भांडण झालं. वडिलांनी त्यांना मारलं आणि मग बेनिहींनी ठरवलं की प्रभू श्री ख्रिस्ताला सोडायचं नाही. आणि मग ते प्रभू श्री ख्रिस्तासाठी त्यांनी घर सोडलं आणि ते अमेरिकेला गेले. एकटे अमेरिकेला गेले आणि तिथं जाऊन स्थिर व्हायचा प्रयत्न केला. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी त्यांना निवडलं. प्रभू श्री ख्रिस्ताचा दृष्टांत दर्शन त्यांना होतच होतं. ते त्यांनी अमेरिकेमध्ये एका मित्राला सांगितलं. आणि मित्रांनी काय केलं की हा तुझा जो अनुभव आहे तो लोकांना सांग, असं म्हणून त्यांनी एक प्रार्थना सभा भरवली. आणि त्या प्रार्थना सभामध्ये बेनिहीन यांना त्यांची साक्ष देण्यासाठी बोलवलं. तर बेनिहीन पुढे येतानाच इतका पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला की त्यांच्या हातात माईक देणारा त्या स्टेजवर पडला. त्यांनी प्रार्थना केली. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य इतकं उतरलं की 3-4 लोक जे आजारी होते त्या प्रार्थनागृहामध्ये ते खुर्चीहून पडले. इतकं मोठं सामर्थ्य उतरलं की ते खुर्चीवरून पडले आणि तिथंच बरे झाले. जो काय त्यांना त्रास आजार होता तो बरा झाला. आणि त्यांनी 1-2 मिनिटातच उठून साक्ष दिली की हे असं मला त्रास होता, पण आता लगेच आम्हाला असं जाणवते की तो त्रास नाही आहे, असं त्या सभेमधल्या काही लोकांनी साक्ष दिली. आणि मग बेनिहीन यांना प्रभू श्री ख्रिस्ताने प्रभू श्री ख्रिस्ताच्या सेवेसाठी निवडलेलं आहे हे त्यांना कळालं. आणि त्यांच्या सभा पवित्र आत्म्याद्वारे अद्भुत चमत्कार होत गेले. सभा आशीर्वादित होत गेल्या आणि फार मोठी मिनिस्ट्री बेनिहीन यांची अमेरिकेमध्ये उभी राहिली. देवाने त्यांना इतकं आशीर्वादित केलं की आज त्यांचं स्वतःचं विमान आहे आणि स्वतःच्या विमानाने ते दुसऱ्या देशामध्ये जातात. इतकं परमेश्वराने त्यांना आशीर्वादित आणि मोठं केलेलं आहे. एकदा त्यांच्या प्रार्थना सभामध्ये ते प्रार्थना करत असताना, संदेश देत असताना ते म्हणले की प्रभू श्री ख्रिस्त हा जिवंत देव आहे. आणि एक अँग्लो इंडियन माणूस खुर्चीवरून उभा राहिला. तो, त्याची बायको आणि त्याची मुलगी काठी टेकत टेकत ते स्टेजकडे येऊ लागले. बेनिहीन पण स्तब्ध उभे राहिले. लोक पण स्तब्ध राहिले की हे स्टेजकडं काय येत आहेत. त्या माणसाला स्किन डिसीज होता, त्याच्या बायकोला स्किन डिसीज होता आणि त्याची मुलगी जी होती ती पॅरालिसिसने आजारी होती. पॅरालिसिसने ती तशीच आईवडिलाला धरून ती पुढे स्टेजकडे येत होती. आणि त्यांनी स्टेजवर येऊन सांगितलं की त्यांची मोठी मुलगी याच स्किन डिसीजमध्ये एक्सपायर झालेली आहे. स्किन कॅन्सर असा तिला होता आणि याच स्किन डिसीजमध्ये त्यांची मोठी मुलगी एक्सपायर झालेली आहे. त्या
त्या अँग्लो इंडियन माणसाला, आणि त्याच्या बायकोला तोच स्किन डिसीज होता आणि मुलीला पॅरालिसिस होता. तर त्या माणसाने चॅलेंज केलं बेनिहीनला, तू म्हणतोस तुझा देव प्रभू येशू जिवंत आहे, प्रूव्ह कर, प्रूव्ह कर. मी इथे स्टेजवर आलोय, प्रूव्ह कर. बेनिहीनने गुडघे टेकले आणि हे आज आपण घेतलेलं वचन वाचलं, बोललं. जकर्या 4:6, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि त्यांनी प्रार्थना केली, हे सेनाधीश परमेश्वर आहे, तू म्हणत आहेस, मी नाही. तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असं तू म्हणत आहेस, मी नाही. या माणसाला बरं करणारा तुझा आत्मा आहे, मी नाही. तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरव आणि ह्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला बरं कर. प्रभूच्या नावात आमेन असं ते म्हणले आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या स्टेजवर उतरलं. त्या ठिकाणी उतरलं आणि तो माणूस, त्याची बायको आणि ती मुलगी तिघही पडले, स्टेजवर पडले. आणि जेव्हा ते उठले एक 5 मिनिटामध्ये, तेव्हा त्यांचा स्किन डिसीज बरा झाला होता आणि त्यांची मुलगी पॅरालिसिसमधून बरी झाली होती. देवाची स्तुती असो. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तो मनुष्य, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी तिघेही बरे झाले. देवाची स्तुती असो. बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे पण परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. देवाची स्तुती असो. तेच बेनिहीन इथे मुंबईला आले होते, भारतामध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्यांची सभा 3 दिवस झाली. दररोज 15 ते 16 लाख लोक प्रार्थनेला हजर असायचे आणि पहिल्या दिवशी 20,000 व्हीलचेअर्स गोळा केल्या होत्या. 20,000 व्हीलचेअर्स म्हणजे पहिल्या दिवशी 20,000 लोक जे व्हीलचेअरवर बसून त्या प्रार्थनेमध्ये आले होते, जे अपंग होते, ज्यांना चालायला येत नव्हतं, त्यांनी व्हीलचेअर सोडली होती आणि ते बरे झाले होते. हे अद्भुत सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे आहे. हे अद्भुत सामर्थ्य पवित्र आत्म्याचं आहे. त्या पवित्र आत्म्याला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आणि त्या परमेश्वराला युगानुयुग गौरव असो. पाकिस्तानमध्ये एक मुलगी आहे, ती अजूनही जिवंत आहे. तिचं नाव आहे गुलशन एस्तेर. तर प्रभू येशू ख्रिस्ताने तिला दर्शन देऊन बरं केलं होतं, कारण ती अपंग होती. मुस्लिम मुलगी जी अपंग होती, तिला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः दर्शन देऊन बरं केलं. आणि ती बरी झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत पाकिस्तानमध्ये फिरू लागली आणि तिच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिलं आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे जेव्हा ती प्रार्थना करत असे, तेव्हा रोगी बरे होत असत. इव्हन हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिला बोलवू लागले आणि तिथे पण ती प्रार्थना केली असता रोगी बरे होऊ लागले पाकिस्तानमध्ये. आणि मग नंतर असं झालं की त्या गुलशन एस्तेर, आपल्याला जर यांची साक्ष ऐकायची असेल तर गुगल सर्चवर नुसतं गुलशन एस्तेर हे नाव टाईप केलं तर तुम्हाला त्यांची साक्ष ऐकायला मिळेल. ते आजही जिवंत आहे. एकदा असं झालं की त्यांची बहीण एक्सपायर्ड झाली, सख्खी बहीण एक्सपायर्ड झाली आणि जे मुस्लिम धर्मगुरू वगैरे आहेत ते फ्युनरलसाठी आले. डॉक्टरांनी डेथ म्हणून जाहीर केलं, मेडिकल सर्टिफिकेट दिलं आणि फ्युनरल दुसऱ्या दिवशी करायचं होतं. दुसऱ्या दिवशी सर्व नातेवाईक वगैरे जमा झाले, मुस्लिम धर्मगुरू वगैरे आले आणि गुलशन एस्तेर पण तिथे गेली. आणि ती तिथे गेली तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणाला की तू तिच्यासाठी प्रार्थना कर, मी तिला बरं करेन.
किंवा मी तिला पुन्हा जिवंत करेन. मग तिने लोकांना सांगितलं आणि मुस्लिम धर्मगुरू जे आले होते त्यांची परवानगी घेतली की मी प्रभू येशूच्या नावाने आमच्या बहिणीसाठी प्रार्थना करू का. आणि मग तिथे असलेल्या तिच्या भावांनी, बहिणींनी, इतर लोकांनी, धर्मगुरूंनी हो ना करत करत तिला परवानगी दिली. आणि तिने त्या प्रेतावर, तिच्या बहिणीच्या प्रेतावर हात ठेवून प्रार्थना केली. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तिथे उतरलं आणि ती तिची मेलेली बहीण जिवंत झाली. देवाची स्तुती असो. आणि हा मोठा चमत्कार तिथे त्या सर्व लोकांनी पाहिला, नातेवाईकांनी पाहिला, धर्मगुरूंनी पाहिला आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की त्या गुलशन एस्तेरची बहीण मेली होती. 2 दिवस झाले होते मरून. आणि नंतर गुलशन एस्तेरच्या प्रार्थनेने आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती बरी झाली, जिवंत झाली. आणि जो आजार होता तिला, त्या आजारापासून पण ती बरी झाली आणि जिवंत पण झाली. देवाची स्तुती असो. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. जिथं जिथं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कार्य करतं तिथं तिथं अशा प्रकारचे मोठे चिन्ह आणि चमत्कार होत असतात. आणि म्हणून स्तोत्र 20 अध्याय 7 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. आपल्या सामर्थ्याने नाही, आपल्या बळाने नाही, आपल्या रथावर किंवा आपल्या घोड्यावर भिस्त ठेवणे, बढाई त्याची मारणे हे चुकीचं आहे. कारण या रथांवर आणि घोड्यांवर ज्या राजाने भरोसा ठेवला त्या फारो राजाचं मिसर देशामध्ये सैन्य सर्व तांबड्या समुद्रामध्ये परमेश्वराने बुडवून टाकलं. म्हणून रथाची आणि घोड्याची प्रशंसा न मारता आमच्याजवळ जो आहे तो सेनाधीश परमेश्वर, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा, याची आम्ही बढाई मारली पाहिजे, याची आम्ही प्रशंसा केली पाहिजे. आणि त्याच्याच पवित्र आत्म्याने आपल्या जीवनामध्ये सर्व अद्भुत कृत्य, चिन्ह आणि चमत्कार होतात. आपला जो श्वास चालू आहे तो पण त्याचा अद्भुत सामर्थ्य आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये जे काही आशीर्वादाच्या घटना आणि गोष्टी झालेल्या पाहतो ते पण त्याचा अद्भुत सामर्थ्य, चिन्ह आणि चमत्कार असं आहे. जर त्याची उपस्थिती, त्याच्या पवित्र आत्म्याची उपस्थिती आपल्याबरोबर असेल तर आपली कार्यसिद्धी होईल. जकर्या 4:6, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. बेनिहीन यांना परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिलं आणि त्याद्वारे त्यांनी अद्भुत पुष्कळ चमत्कार केले. आपल्याला माहिती आहे, गुलशन एस्तेर पाकिस्तानी असून सुद्धा तिच्यावर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं आणि तिची मेलेली बहीण परमेश्वराने जिवंत केली. हे अद्भुत पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपणा सर्वांबरोबर असो आणि देवबाप येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण आपणा सर्वांना त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे देव. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैस्याश परमेश्वरा, देवबाप्पा, तुझा पवित्र आत्मा तो आम्हामध्ये अशासाठी ठेव की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला समजावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण आम्हाला व्हावं. देवबाप्पा, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर सेनाधीश परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे तुझं वचन देवबाप्पा सत्य आहे आणि देवबाप्पा ते मोत्याहून उत्तम आणि मौल्यवान असं आम्हासाठी आहे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया.
यावेळेला आपण गीत क्रमांक 506 हे म्हणू. गीत क्रमांक 506. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तूच दिलेसी, सकल तुझे तूच दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी, वाट खरे पण जीवन मम तू, वाट खरे पण जीवन मम तू, शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा, जय दे भवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवप्पा, हे जे काही दान देवप्पा तुझ्या वेदीपुढे आणलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर. देवप्पा, देवराज्याच्या वाढीसाठी, गोरगरीब अनाथ विधवा पोरके यांच्यासाठी आणि मंदिराच्या सुव्यवस्थेसाठी देवप्पा याचा उपयोग व्हावा अशी दया कृपा तूच आमच्यावर कर. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना तू आशीर्वाद दे, ज्यांना देता आलेलं नाही त्यांनाही तू आशीर्वाद दे. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या न्यायासून सोडले आहे तसेच तो आमच्या न्यायास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोडून, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ जो परमेश्वर याची दया, आमचा ताळणारा प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर सवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र आत्मा जाण, त्रैक्याला त्या अनंत मान. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.